विशाल पाटील हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती आणि 3 वाजेपर्यंत सुद्धा ही वेळ होती, मात्र ती संपलेली आहे आणि त्यानंतर विशाल पाटील हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ तर संपलेली आहे आणि त्यानंतर आता विशाल पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले। श्रद्धा, जर पाहिलं तर ज्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे यायचा होता त्यांना 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती। ती नंतर ज्यांचे उमेदवार कायम आहेत त्यांना आता चिन्हात वाटप अवघ्या काही क्षणामध्ये होणार आहे। यासाठी विशाल पाटील हे आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहेत। विशाल पाटील यांनी 4 अर्ज भरले होते, 2 अपक्ष आणि 2 काँग्रेसकडून, असे 4 उमेदवारी अर्ज विशाल पाटील यांनी दाखल केले होते। परंतु काँग्रेसकडून विशाल पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, त्यामुळे ते देखील अर्ज त्यांचे अपक्ष झाले आहेत। एकूण 4 अर्जांची छाननी झाली होती, 4ही अर्ज त्यांचे वैध झाले होते। आज चिन्हाचं वाटप होणार आहे। अवघ्या काही वेळामध्ये विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून एक चिन्ह देण्यात येईल आणि त्या चिन्हावरती विशाल पाटील हे निवडणूक लढवतील। श्रद्धा, या संदर्भात विशाल पाटील यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का माध्यमांना? स्वप्नील, नाही श्रद्धा, सकाळपासून सर्व माध्यमांचे प्रतिनिधी विशाल पाटीलच्या संपर्कात होते, परंतु विशाल पाटील हे कोणाशीही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही। तसेच त्यांच्या उमेदवारीबाबत देखील त्यांनी कोणतीही टिप्पणी केलेली नाही आहे। सकाळपासून ते अंडरग्राऊंड होते। आता 3 वाजता माघारीची मुदत संपल्यानंतरच ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे त्यांची आता बंडखोरी कायम आहे। महाविकास आघाडीमधील विशाल पाटील यांची बंडखोरी अटळ होती आणि ती आता झालेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये डोकेदुखीमध्ये आता वाढ झालेली आहे। श्रद्धा, बरं, अपडेट घेत राहू। धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर विशाल पाटील सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते अपक्षचा फॉर्म सुद्धा भरणार आहेत।